हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेडीमेड गाऊन अल्टर कसा करायचा, त्याच्या स्लीव्ज कशा कमी करायच्या, हाईट कशी कमी करायची, शोल्डर कसे कमी करायचे, त्याचबरोबर गाऊनची फिटिंग कशी करायची, सगळे काही पॉईंट्स एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा। तर स्क्रीनवरती बघू शकताय माझ्याकडे ही रेडीमेड गाऊन कस्टमरची आहे। तर त्यांना स्लीव्ज कमी करून हव्या आहेत, त्याचबरोबर गाऊनची जी फिटिंग आहे ती करून हवी आहे। तर मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला शोल्डर कसं कमी करायचं, हाईट कशी कमी करायचं ते सुद्धा सांगणार आहे। सुरुवातीला गाऊन जो आहे तो उलटा करून घ्यायचा आणि स्लीव्ज ज्या आहेत त्या उसवून घ्यायच्या, जशा मी घेतलेल्या आहेत तशा प्रकारे। स्लीव्ज ज्या आहेत त्या व्यवस्थित एकावर एक ठेवून आपल्याला कट करायच्या आहेत। तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगू इच्छिते, स्लीव्ज कट करत असताना नेहमी ती समोरच्या दंडघेर बाजूपासूनच कट करायची, जो मुंडा आहे तिकडून कट करायची नाही, नाहीतर जो शेप आहे मुंड्याचा तो नाहीसा होतो, त्यामुळे तुम्हाला गाऊनला स्लीव्ज लावण्यात प्रॉब्लेम क्रिएट होतो। सुरुवातीला स्लीव्जचा जो मापे आहे ते टाकून घ्यायचे आणि त्यानंतर व्यवस्थितरित्या अशा प्रकारे लाईन मारून तुम्हाला स्लीव्ज कट करून घ्यायचे। ठीक आहे, तर बघू शकता स्लीव्ज ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत अगदी व्यवस्थित पद्धतीने। आता इथं ही जी फिनिशिंग आहे ती परफेक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला स्लीव्ज लावताना प्रॉब्लेम येणार नाही। तर गाऊन अशा प्रकारे उलटा करायचा। आता सुरुवातीला सांगते शोल्डर कसं कमी करायचं। शोल्डर कमी करण्यासाठी तुम्ही शोल्डरला अशा प्रकारे फोल्ड करून व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची। मात्र आता ह्या ताईंना शोल्डर कमी करून नको आहे, कारण त्यांना परफेक्ट बसतं म्हणे। तर मी तुम्हाला आता जे शोल्डर आहे त्यावरती टिप मारून देते। जरी शोल्डर कमी करायचं नसेल तरी सुद्धा तुम्हाला शोल्डरला एक का होईना टिप द्यायचीच, कारण कस्टमर जे आहेत ते टिप दिल्यानंतर अगदी आनंदित होतात, म्हणजेच खुश होतात। त्यासाठी त्यांना एक एक्स्ट्रा टिप द्यायची, कारण रेडीमेड गाऊनची जी ही असते शिलाई असते ती खूपच नाजूक असते, दोरा नाजूक वापरलेला असतो, त्यामुळे ती सारखी उसवते। म्हणून मी तुम्हाला सांगते, रेडीमेड गाऊन ज्यावेळेस तुम्ही फिटिंग करून देता किंवा टिप मारता अशा वेळेस शोल्डरला सुद्धा एखादी दोन टिपा मारायच्या, जेणेकरून ते खुश होऊन जातात। ठीक आहे, तर शोल्डरला इथं बघू शकताय तुम्ही दोन टिपा मी मारून घेत आहे। ठीक आहे, तर टिपा मारून झालेल्या आहेत। आता आपण स्लीव्ज लावून पाहणार आहोत, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे पॉईंट्स सुद्धा तुम्हाला ऐकायला भेटणार आहेत आणि पाहायला सुद्धा भेटणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा। तर जो गाऊन आहे तो अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या ज्या स्लीव्ज आहेत ती कोणती स्लीव्ज कोणत्या बाजूला बसते अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि त्यानंतर मगच आपल्याला स्लीव्ज लावायचे। ठीक आहे, तर स्लीव्ज ज्या आहेत त्या सुरुवातीला आपल्याला अशा ठेवून घ्यायच्या आणि स्लीव्ज उलटी करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला असं थोडंसं जो काट आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे, कारण जे समोरच्या बाजू आपण दंडघेरची बाजू आहे तिकडून आपण स्लीव्ज कट केल्यामुळे आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे, कारण हे परवडतं। मात्र जर तुम्ही मुंड्याकडच्या बाजूने कट केला तर जो शेप आहे तो पूर्ण जातो आणि मग तुम्हाला म्हणजे स्लीव्ज लावण्याला प्रॉब्लेम येतो, कारण परत मग तुम्हाला त्याला फिनिशिंग वगैरे बसत नाही। तर बघू शकता अशी टिप मारून घ्यायची आहे। दोन्ही पण ज्या स्लीव्ज आहेत त्यांना मी अशा प्रकारे टिप मारून घेते। चॅनलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। व्हिडिओ थोडा लॉंग होईल, प्लीज समजून घ्या, कारण सविस्तर सांगण्यासाठी व्हिडिओ लॉंग करावाच लागतो। कारण बऱ्याच जणांच्या मला कमेंट येत आहेत की कामाचं बोल खूपच बोलतेस तू वगैरे वगैरे अशा कमेंट येतात। असो त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करूया आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते, व्हिडिओ सविस्तर म्हणजे लॉंग होण्याचं कारण तेच आहे, कारण जे नवीन आहेत ना त्यांना सविस्तर सांगावं लागतं, कारण जर त्यांचं अर्धवट माहिती देऊन त्याचा काहीच फायदा होणार नाही, बरोबर, त्यांना काहीच समजणार नाही। तर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते मी। तर सुरुवातीला आपल्याला जी एक पिन असते त्याच्या प्रकारे अशा स्लीव्ज ठेवून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की स्लीव्जची समोरची बाजू कोणती आणि पाठीमागची कोणती, कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। असं ठेवून घ्यायचं। त्यानंतर थोडासा जो मधला सेंटरचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मगच आपल्याला लावायचे आहे स्लीव्ज। ठीक आहे, तर अशा प्रकारे ठेवून घ्यायचा जो सेंटर भाग आहे तो, आणि सुरुवातीला स्लीव्ज जी आहे ती अगदी परफेक्ट बसते की नाही ते पाहायचं आहे। व्हिडिओची जो स्पीड आहे तो वाढवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला गडबडी दिसत असेल तरी सुद्धा मी क्षमा मागते, कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मी खूपच वायपट बोलते, कामाचं बोलावं असं म्हणतात मला। तर अशा प्रकारे ज्या स्लीव्ज आहे ते व्यवस्थित परफेक्ट ठेवून घ्यायचे। त्यानंतर आपल्या
आपल्याला अर्धा इंचच किंवा 2 लाईनीचे जे अंतर असतं तितकं ठेवायचं आहे. आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. टीप मारत असताना परफेक्ट बसते की नाही खालीसुद्धा चेक करायचं, खालची टीप परफेक्ट येते की नाही. नाहीतर जर तुम्ही घेतलेली जितकी मेहनत असते ती पाण्यात जाईल. थोडीशी जर मशीनची सेटिंग बिघडलेली असली आणि जर तुम्ही टीप घेतलात तर परत तुम्हाला उचलून परत टीप द्यावी लागेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पाहायचं आहे आणि त्यानंतर मगच शोल्डरला व्यवस्थितरित्या अशा दोन्ही खालचं आणि वरचं व्यवस्थित गाऊन आणि शोल्डर परफेक्ट पकडायचं आणि टीप मारून घ्यायचे. तर बघू शकता इथं शोल्डरला मी टीप मारलेली आहे आणि अशा प्रकारे जी स्लीव्ज आहे ती लावलेली आहे फिनिशिंग सहित. दुसरी पण स्लीव्ज जी आहे ती आपण लावून घेऊया. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोण नवीन शिलाई मशीन शिकत असेल किंवा ट्राय करत असेल तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्या कोणी नवीन आहेत त्यांनासुद्धा फॉल बिडिंग करून म्हणा किंवा गाऊनची फिटिंग करून कुर्ती फिटिंग करून सुद्धा पैसे कमवता येतात. कारण आजकालच्या बऱ्याचशा ज्या भगिनी आहेत 100पैकी 99% ज्या स्त्रिया आहेत ना त्यांना स्वतःच्या पायावर उभारायचं असतं. त्यामुळे त्या घरगुती काही ना काही जॉब करतात, मुलांकडे वगैरे लक्ष देऊन. त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि जर कोण घेतले नसेल शिलाई मशीन, त्यांना घ्यायची असेल ना तर त्यांनी परचेस करा. त्यांनीसुद्धा शिलाई मशीन घ्या. एक 5 ते 6 हजार गुंतवावे लागतात आणि शिलाई मशीन घेऊन तुम्ही साडीला पिको फॉल त्याचबरोबर गाऊन अल्टर करू शकता किंवा कुर्ती वगैरे अल्टर करू शकता. तर ज्या स्लीव्ज आहेत त्या व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत. आपल्याला आता काय करायचं आहे, दंडघेर जो आहे तो मापे टाकून घ्यायचा आणि फिटिंग करायची आहे. ठीक आहे. तर फिटिंग करत असताना अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर छातीचं किती माप आहे पाहायचं. सुरुवातीला दंडघेरचं माप पाहून अंडरलाईन करून घ्यायचे आणि छातीचं किती माप आहे ते बघायचं. तर मला इथं या ताईंना म्हणजे थोडीशीच फिटिंग आहे, तर मी इथं 1-1 इंच फिटिंग घेणार आहे. आणि सीटचा जो घेर आहे तो सुद्धा आपल्याला चेक करायचा आहे व्यवस्थित आहे की नाही. आणि सुरुवातीला आपल्याला जी शिलाई आहे ती बाहेर घ्यायची आहे अशा प्रकारे. त्यामुळे सुरुवातीला अंडरलाईन करून घ्यायचं, मी जसं स्क्रीनवरती सांगते तसं. ठीक आहे. जे जुने आहेत ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ प्लीज नाही आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की खूपच वायपट बोलते, जे आहे ते कामाचं बोल वगैरे वगैरे. तर मी जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी सविस्तर सांगत आहे माझ्या अनुभवानुसार. ठीक आहे. तर अंडरलाईन केल्यानंतर अशा प्रकारे गाऊन जे आहे ते एकावर एक अशी ठेवून घ्यायची आणि व्यवस्थित दोन्हीकडे सेम टू सेमच झालं पाहिजे याची काळजी घ्यायची. नाहीतर तुम्हाला जी शिलाई आहे ती पूर्ण परत उसवावी लागेल, परतच हे करावी लागेल. आणि सारखं उसवल्याने जो गाऊन आहे तो खराब व्हायला जातो किंवा त्याचे धागे निघतात. तर सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे शोल्डरला लॉक टाकायचा आहे. आता ही लॉक टाकण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे. बऱ्याच जणांना दुसरी पद्धत येत असेल ते त्यांनी त्या पद्धतीने लॉक टाकावं, पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी ही मी पद्धत दाखवत आहे. ठीक आहे. मी सुद्धा हीच पद्धत सारखी यूज करते. जी दुसरी पद्धत आहे ती खूपच किचकट आहे असं मला तरी वाटतं, कारण जे नवीन आहेत ना त्यांना ते समजतच नाही त्यांनी काय केलं आणि कसं लॉक टाकलं. त्यासाठी मी हे इतरांसाठी सुद्धा लॉक टाकण्याची पद्धत देत आहे. अशा प्रकारे बघू शकता किती छान लॉक पडलेला आहे, ते कधीच उसवणार नाही शिलाई. तर आपल्याला गाऊन फिटिंग करत असताना नेहमी 2 टिपा द्यायच्या आहेत. याचं कारण असं, कस्टमर पण खुश होतं, कारण कस्टमरला असं वाटतं जर आपल्याला ह्या मापची जर गाऊन येत नसेल तर आपण एक शिलाई उसवून परत मग दुसऱ्या शिलाईवरती काम चालवू शकतो. त्यामुळे ते पैसे द्यायला सुद्धा म्हणजे नाक वगैरे मुरडणार नाहीत किंवा म्हणणार नाही तुम्ही इतकंच केलं आणि आम्हाला इतकं पैसे मागताय वगैरे वगैरे. त्यासाठी तर राहिलेला जो खालचा भाग आहे त्याला सुद्धा एक टीप घेऊन द्यायची. याचं कारण असं, शिलाई खूपच नाजूक आहे या गाऊनची. त्यामुळे आता खालची जी हाईट आहे ती कशी कमी करायची ते पण मी तुम्हाला सविस्तर सांगते. तर ह्या काय गाऊनची करायची नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे गाऊन जो आहे तो असा पकडून धरायचा आणि जर थोडीशीच फोल्ड करायची असेल तर अशी फोल्ड करायची गाऊन आणि खालून टीप घ्यायची. मात्र जर तुम्हाला जास्त फोल्ड करायचं असेल किंवा उंची कमी करायची असेल तर गाऊन जो आहे तो कट करायचा आणि स्लीव्जला कसे आपण खालून जे काट मारले ना समोरच्या बाजूने दंडघेरच्या बाजूने, तशा प्रकारे आपल्याला सुद्धा हे करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघू शकता स्क्रीनवरती अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. तर ह्या जी ताईची गाऊन आहे या म्हणजे कस्टमरच्या गाऊनला काही टीप मारायची नाही आहे, म्हणजे हाईट जी आहे ती कमी करायची नाही आहे. ठीक आहे. तर जी दुसरी बाजू आहे ती पण आपण व्यवस्थितरित्या
आता टिप मारून घेणार आहोत। अंडरलाईन करूनच काम करत चला, जेणेकरून तुमचे जे हे आहे ते चुकणार नाही। आणि इथे सुद्धा आपल्याला लॉक टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत। ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला किंवा तुमच्या काहीतरी प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट करून सांगा। माझंही काही चुकलं असेल तर मला कमेंट करून सजेशन द्या किंवा सांगा की इथं तुझं चुकतंय, मी सुद्धा सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, तर अशा प्रकारे सुरुवातीला अंडरलाईन करून घ्यायचं आणि त्यानंतर मग टिप मारून घ्यायची आहे। ठीक आहे, बघू शकताय स्क्रीनवरती। तर आता आपण सगळी काही टिप मारून घेऊया आणि जो फायनल रिझल्ट आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा। ठीक आहे, तर बघू शकता इथे मी व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे। शिलाई मशीनच्या रिलेटेड जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, खालची टिप व्यवस्थित येत नसेल, वरची टिप व्यवस्थित येत नसेल, बॉबिन कसं भरायचं माहिती नसेल, जे नवीन आहेत, ज्यांनी नवीन शिलाई मशीन परचेस केलेली आहे किंवा ज्यांनी नवीन शिलाई मशीन परचेस करणार आहेत, अशांसाठी खूप महत्त्वाचं हे चॅनल आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जरी तुम्ही शिलाई मशीन परचेस करणार असाल तरीसुद्धा, आणि ज्यांनी केले असेल त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण ह्या चॅनलवरती छान छान आणि इम्पॉर्टंट्स व्हिडिओ, काहीतरी शिकण्यासारखं बरंच काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे। कोणतीही फालतू गोष्ट ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार नाही, त्यामुळे चॅनलवर नवीनच आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या। ठीक आहे, तर अशा प्रकारे जी खालची बाजू आहे ती सुद्धा व्यवस्थित टिप मारून मी इथे घेतलेली आहे। अगोदर एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यालासुद्धा बराचसाच रिस्पॉन्स भेटलेला आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांचे खरंच खूप मनापासून आभार आहे। मी आता चॅनलला सुरुवात केलेली आहे, मात्र चॅनलची जी ग्रोथ आहे ती छान झालेली आहे। ठीक आहे, तर बघू शकता इथं जे फायनल आपले जे 4-5 पॉईंट होते गाऊन अल्टरचे ते व्यवस्थित झालेले आहेत आणि गाऊन जे आहे ते मी आता सरळ करून तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवणार आहे। बाह्या स्लीव्ज वगैरे कशा प्रकारे झालेले आहेत बघू शकता, किती छान फिनिशिंग आलेले आहे। तर व्हिडिओ आवडला का कमेंट करून सांगा, आवडला तर लाईक करा। चला भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते। चला बाय।